और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, सेमी एंड फुल्ली ऑटोमेटिक वॉशिंग मशीन्स, वाटर प्यूरिफायर, आरओ प्लस यूवी, आटा चक्की, वाटर डिस्पेंसर्स, वाटर कूलर्स, मिनी रेफ्रिजरेटर्स, सभी अप्लायंसेस बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। शहाड व वालधुणी उड्डाणपुलांवरील वाढत्या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून येथे समांतर उड्डाणपूल उभारावेत अशी मागणी मनसेचे कल्याण जिल्हाध्यक्ष बंडू देशमुख यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदनाद्वारे केली आहे। 1987 मध्ये बांधलेला शहाड पूल वाढत्या लोकसंख्या व वाहनभारापुढे अपुरा ठरत असून या पुलासाठी 108 कोटींचा प्रस्ताव नवी दिल्ली येथे सादर झाल्याची माहिती देण्यात आली आहे। दुसरीकडे वालधुणी पूलही अरुंद आणि जीर्ण स्थितीत असल्याने येथे दररोज मोठी कोंडी निर्माण होतीये। विद्यार्थी, नागरिक आणि रुग्णवाहिकांचे हाल लक्षात घेता दोन्ही ठिकाणी समांतर उड्डाणपुलांची तात्काळ मंजुरी द्यावी अशी मनसेची आग्रही मागणी आहे। विषय असा आहे, या उल्हासनगर शहराला आज 75 ते 80 वर्षाच्या वरती झालेले आहेत। 1987 ला शहाडचा उड्डाणपूल बनवण्यात आला होता। आज तो उड्डाणपूल बनून जवळ 38 ते 40 वर्ष झाली। आज तो धोकादायक स्थितीमध्ये, उद्या जर तो ब्रिज धोकादायक झाला किंवा पडला किंवा त्याला बंद करायला लावला तर त्याला पर्यायी मार्ग नाही आहे। त्यासाठी आमची मागणी अशी होती की या शहाड ब्रिजला पर्यायी पूल असला पाहिजे आणि पर्यायी पूल जर झाला तर वाहतूक कोंडीची समस्या तर सुटेलच, परंतु नंतर हा ब्रिज तोडून तिथे नवीन ब्रिजही बनवता येऊ शकतो। आणि याच्यासाठी शासनाच्या वतीने 10/11/2024 ला एक प्रपोजल पाठवलं गेलं 108 करोड रुपयाचं। ते प्रपोजल दिल्लीत पडू नये आणि त्या प्रपोजलला जर मंजुरी मिळाली तर या शहाड ब्रिजचं काम तात्काळ चालू होऊ शकतं। आणि एक पॅरलल ब्रिज झाला तर विद्यार्थी असतील, नागरिक असतील किंवा समाजातले काही लोक असतील यांची या वाहतूक कोंडीतून सुटका होईल। नंबर 2, आता तुम्ही ते एक विषय असा मांडला होता की त्या पुलाचं जे काम झालं, त्याचं जे उद्घाटन केलं गेलं, त्याच्या श्रेयवादासाठी तिथे अनेक लोक गेली। मुळामध्ये त्याचा पाठपुरावा हा मनसेचा होता। सातत्याने 6 महिने आम्ही भांडत होतो। रस्त्यावरनं येताना जाताना लोक पडत होती, खड्डे होते। त्यावेळेला सत्ताधाऱ्यांना तो ब्रिज दिसला नाही, पण जसं ब्रिजचं काम झालं सगळे सत्ताधारी उठले आणि ब्रिजवर आले। आता तुम्ही आल्यानंतर तुम्ही तो ब्रिज चालू केला का? बरं, तुम्ही उद्घाटन कसलं करताय? तुम्ही नवीन ब्रिज बनवलाय, तुम्ही नवीन रस्ता बनवला, त्या रस्त्याच्या दुरुस्ती केल्याचं उद्घाटन करणं ही गोष्टच हास्यास्पद आहे। मुळामध्ये हे दोघं शहरातल्या नागरिकांना गुमराह करतायत, एक दुसऱ्यावरती ॲलिगेशन करतायत, हे दोघं भांडतायत असं दाखवतायत, पण मुळात हे दोन्ही एक आहेत। हे फक्त शहरातल्या नागरिकांना बेकूफ बनवण्याचं काम करतायत। तुम्हाला गडकरी साहेबांनी काय आश्वासन दिलं? गडकरी साहेब एक कर्मयोगी आहेत। ते पक्ष बघत नाहीत, ते माणूस बघत नाहीत। त्यांना जो विषय योग्य वाटतो त्या विषयाचं ते समर्थन करतात आणि त्यांनी या विषयाला तात्काळ त्यांच्या अधिकाऱ्यांना सांगून लवकरात लवकर त्याचा फॉलोअप करायला सांगितला आणि या ठिकाणी लवकरात लवकर पॅरलल उड्डाणपूल कसा उभा राहील याच्यासाठी मनसे नेहमी प्रयत्नशील असेल। ब्युरो रिपोर्ट, स्वानंद मीडिया, उल्हासनगर। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।